बिल्कुल बिल्कुल। सिवा नहीं रहा, संभा को हमने खत्म कर दिया। अब मिट्टी में मिल गया है उन मराठों का वो स्वराज। सही फरमाया आला हजरत, आपने बिल्कुल सही फरमाया। वैसे भी अब कौन बचा है उस रायगढ़ पर? संभा की बेवा येसुबाई, शिवा का छोटा बेटा राजाराम और उसकी बीवी ताराबाई। संभा की मौत से टूटी बिखरी मराठों की फौज। अब उन्हें कुचलना हमारे लिए जरा भी मुश्किल नहीं रहेगा। आमीन सुम्मा आमीन। यकीनन यकीनन। हमारे तख्त के वफादार सिपह सालारों, अल्लाह ताला ने जीत का सेहरा हमारे सर पर बांधा है, लेकिन इसके असली हकदार तुम सब हो। जाओ, आज जश्न मनाओ, दावत का लुत्फ उठाओ, और हाँ, रायगढ़ को मातम मनाने के लिए थोड़ा वक्त दे दो। आला हजरत, जरूर जरूर। वैसे भी पिछले 9 साल से हमारी फौज को जश्न मनाने का मौका नहीं मिला, लेकिन गुस्ताखी माफ हो हुजूर। अब इन मराठों को ज्यादा वक्त देना मुनासिब नहीं। जल्द से जल्द दक्कन को काबिज करके हमें अपने मुल्क दिल्ली लौटना चाहिए। तुमने सही कहा, 9 साल हो गए हैं। अब इन मराठों को एक लम्हा भी नहीं देना है। कल से उनके किलों पर टूट पड़ो, नेस्तो नाबूद कर दो उनका बचा कुचा स्वराज। दक्कन अब जल्द से जल्द मुगलिया सल्तनत का हिस्सा बनेगा। धनीवर संकटाचे काळे ढग दाटले होते। मुघल फौज उंबरठ्यावर उभी होती। 3 लाखांची मुघल फौज स्वराज्याचं अस्तित्व मिटवण्यासाठी आसुसली होती, आणि त्या विक्राळ फौजेचं नेतृत्व करत होता खुद्द बादशाह औरंगजेब। अशा कठीण समयी महाराणी येसुबाई, शिवपुत्र राजाराम महाराज आणि ताराराणी हे कोंडीत सापडले होते। ही कोंडी फोडणं गरजेचं होतंच, पण रयतेला आणि मावळ्यांना धीर देणं तेवढंच गरजेचं होतं। रसद आणि फौजेची कमतरता प्रचंड जाणवत होती। शिवपुत्र या नात्याने आम्ही तुम्हा सर्वांशी सल्ला मसलत करण्यासाठी इथे एकत्र बोलावले आहे। स्वराज्यावर आलेले हे संकट महाभयंकर आहे। गेली कित्येक वर्ष स्वराज्यावर आलेल्या या औरंगजेब नावाच्या वादळाने आबासाहेब आणि दादासाहेबांनंतर आता चक्रीवादळाचं रूप घेतले। या चक्रीवादळाला आपल्याला शांत करायलाच हवे। ही स्वराज्याची शिवदौलत आपल्याला सांभाळायलाच हवी। औरंग्या, तू आमच्या राजाला हाल हाल करून मारलंस। तुझी गर्दन मारल्याशिवाय यो संताची गप्प बसणार नाही। लांडग्यांनी वाघाची शिकार केली, आपलं दरबारी मंत्रीच फितूर झाले। आधी त्या एकेकाला बघू आणि नंतर त्या औरंग्याला धडा शिकवू। त्या औरंग्याला वाटतंय आता स्वराज्य संपलं, पण मराठा काय हाय ते त्याला आता दाखवून द्यायचे। होय, आमच्या रक्तात शिवप्रभूंचे संस्कार आणि शंभू छत्रपतींचा बेदरकारपणा आहे। त्याच्यावर असं तुटून पडू की त्याची पळतावही थोडी होईल। राजा अजून किती काळ आपण असं सहन करायचं? एकदाचा काय तो निकाल लागू द्या। त्या औरंग्यानं आमच्या शंभू छत्रपतींची हत्या केली आहे आणि आपण इथं हातावर हात धरून बसलोय। राजा, माझी समशेर त्या औरंग्याच्या रक्तासाठी नुसती तडफडतीया नाही संताजी धनाजी। स्वराज्यावर मुघली संकट दाट असताना असे तडाखीचे निर्णय घेऊन चालणार नाहीत। शंभू छत्रपतींच्या जाण्याने रयत घाबरली आहे, मावळा बिखरलाय। त्यात बलाढ्य मुघलांशी 2 हात करणे योग्य नाही, तो आत्मघात ठरेल। आता कोणतंही चुकीचं पाऊल टाकणं योग्य नाही। शिवछत्रपतींनी स्थापन केलेलं स्वराज्य कुठल्याही परिस्थितीत आपल्याला राखायचं आहे।
हे सगळ्यांच्या ध्यानात असू द्या. होय राणी साहेब, अगदी बरोबर बोलला. हे स्वराज्य जपणं ही आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरता गादीवर राजाचं असणं खूप महत्वाचं आहे. मासाहेब, आपण कुलमुक्तीदारी या नात्यानं शिवस्वराज्याचा वारस ठरवावा, तरच स्वराज्याला पुढची दिशा मिळेल. आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत पंत. युवराज म्हणून शंभूपुत्र शाहूराजे यांच्यावर राजसंस्कार व्हावे आणि मासाहेबांनी त्यांना मांडीवर ठेवून स्वराज्य सांभाळावे. आम्ही त्यांच्या आज्ञेत राहून या स्वराज्याचं हित पाहू. नाही, हे शक्य नाही. बाळराजे कच्च्या वयाचे आहेत. स्वराज्यावर एवढे मोठे संकट असताना स्वराज्याचा वारस हा जाणता असावा, करता असावा. शिवप्रभूंनी उभं केलेलं हे हिंदवी स्वराज्य शिवपुत्राच्याच वज्रमुठीत सुरक्षित राहील. राजे, आपण पालथी जन्माला आला त्यावेळेस आबासाहेब महाराज म्हणाले होते, हा पुत्र तमाम बादशाह्या पालत्या घालेल. त्यांचा तो शब्द खरा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या सिंहाचे छावे आहात. सिंहासनावर राजे म्हणून आरूढ व्हा आणि उलथवून टाका मुघली तख्त. जशी आपली आज्ञा. या औरंग्याच्या तख्त हलवण्याची वेळ आली आहे. बरोबर. आता शौर्याची वेळ आली आहे. त्या औरंग्याचा अहंकार या दख्खनच्या मातीत गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही. संताजीराव, तुम्ही आणि धनाजीराव स्वराज्याचे 2 हात आहात. आपण मुघलांना दाखवून देऊ की मराठे संपलेले नाहीत. पण मुघली तख्त उलटवायचे असेल तर आपल्याला त्रिशंकू खेळ खेळला पाहिजे, तरच स्वराज्य वाचेल. काही समजलं नाही तारा राणी साहेब. आपण एकत्र थांबलो तर गनिम एकवटून आपल्यावर प्रभावित चाल करेल. त्यामुळे त्याला एकवटून न देता शिवप्रभूंच्या गनिमी कावा अंमलात आणून त्याला आणखी झुंजावत ठेवू. राणी साहेब, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? आपल्याला 3 ठिकाणी विभागायचं आहे. मासाहेब रायगडावर राहून कारभार सांभाळतील. महाराज, तुम्ही दख्खनेला रवाना व्हा. तिथून रसद पोहोचवत राहा आणि आपले सेनापती मुघलांवर हल्ला चढवतील. त्यात औरंगजेब भांबारून जाईल. त्यांच्या सरदारांना कोणत्या मोहिमा करायच्या कळणार नाही. तो कमजोर पडेल आणि ह्याच संधीचं सोनं करून आपण त्या औरंग्याची कबर इथंच काढू. राणी साहेब, ही युक्ती स्वराज्याला अगदी पोषक ठरेल. गनिम भटकेल आणि आपल्यालाही सावरायला वेळ मिळेल. होय, गनिम भाव चढेल. कुठं जायचं त्याला कळणार बी नाही. आणि याच संधीत आपण स्वराज्य सावरू. ही योजना चांगली आहे. कामाला लागा. औरंग्या हरला पाहिजे आणि स्वराज्य टिकलं पाहिजे. वय स्वराज्याला सावरायची सुरुवात आणि शंभूराजाच्या बलिदानाचा बदला या मुकरब खानाचा मुर्दा पाडूनच करू. हर हर महादेव, हर हर महादेव. हुजूर, हुजूर, मराठे आ गए, मराठे आ गए. क्या मराठे? ये कैसे मुमकिन हो सकता है? वो तो खत्म हो गए थे. वो तो काट रहे हैं हमारे सिपाहियों को. या अल्लाह, मेरी शमशीर कहाँ है? उन मराठों ने हम पर हमला किया, छोड़ेंगे नहीं उन्हें. चलो चलो. अरे कुठं चलो? आम्ही आलो. आम्ही शिवशंभूंचे मराठे आलो, आमच्या शंभू राजाचा बदला घ्यायला. अरे गायबान्या, माझ्या राजाचा घात केलास, तुला तर उभाच चिरणार. इन मराठों के बारे में बोल रहे हो तुम? तुम्हारे दरबार में बैठे कुछ लालची लोग पैसे के लिए फितूर हो गए थे. उन मराठा मंत्रियों के बारे में क्या कहेगा जो अपने ही राजा को बेच देते हैं? अरे आमच्या दरबारातल्या फितूर मंत्र्यापासून तुझ्या त्या औरंग्याच्या सिंहासनाबद्दल एकेकाला गाठून नाही हिशेब चुकता केला तर शिवशंभूंचा मावळा म्हणून नाव लावणार नाही. आण हाय स्वराज्याची. बादशाह आलम औरंगजेब तेरे बचे कुछ इस स्वराज को अपने तख्त के नीचे रौंद डालेंगे. ये मुकर्रम खान, ये आसा समो.
माझ्या शंभूराजाच्या बलिदानाची परतफेड. शंभूराज, ही भेट स्वीकार करा. शंभूराज, हर हर महादेव. हवा सिर्फ ऊपर चढ़ सकती है, तो फिर इस किले को फतेह कैसे करेंगे? ये काम आसान नहीं, बेहद मुश्किल है. मुश्किल? हाँ, मुश्किल तो है, लेकिन उसी शिवा ने हमारी आंखों के सामने इसी रायगढ़ को महज 3 हफ्तों में फतेह करके दिखा दिया था, और वो उसके बहादुरी की तारीख बन गई थी. अलोपना, क्या वाकई उस शिवा ने सिर्फ 3 हफ्तों में रायगढ़ जीत लिया था? या अल्लाह, इतनी कम फौज के साथ. तोबा तोबा, यह तो हैरत अंगेज बात है. यह तो किसी करिश्मे से कम नहीं. करिश्मा ही था, आसद खान करिश्मा ही था जो शिवा ने करके दिखाया था. 3 हफ्तों में रायगढ़ ले लिया और फिर उसे किसी और को सौंपा नहीं, कतई नहीं. मराठों ने उसे अपने सीने से लगा के रखा. लेकिन अब की बार हम मराठों से सिर्फ रायगढ़ नहीं, उनका पूरा स्वराज छीन लेंगे. देखो देखो हम जीत के कितने करीब हैं. पूरा दक्खन अब हमारे कदमों तले है. आमीन सुम्मा आमीन हुजूर, यकीनन ऐसा ही होगा. वैसे भी अब मराठों के पास कौन सा सुरमा बचा है? कोई बड़ा सरदार नहीं रहा. अल्लाह, वजीर सल्तनत आसद खान, दुश्मन को कभी कमजोर ना समझना. अगर स्वराज लेना है तो हर वक्त चौकन्ना रहना सीख लो. बेवकूफ, इन मराठों में से किसी को भी हल्का समझने की गुस्ताखी मत करना. इनका बच्चा बच्चा भी रुस्तम निकलता है. ये लोग आसमान से बरसते हैं, जमीन से उगाते हैं, कहां कहां से आते हैं और कहां गायब हो जाते हैं. कोई कुछ नहीं कह सकता. हुजूर हुजूर, मराठों के संताजी और धनाजी ने मुकर्रब खान को मार दिया. क्या क्या? कैसे कैसे? मुकर्रब खान मारा गया? हमारा इतना बड़ा सूरमा मुकर्रब खान मारा गया? या अल्लाह, ये कैसे मुमकिन है? हुजूर, मराठों के संताजी और धनाजी ने उसकी छावनी पे अचानक हल्ला बोला और मुकर्रब खान को सीधे चीर डाला. अल्लाह, रस्सी जल गई पर बल नहीं गया. मैंने अभी अभी क्या कहा था तुम सबसे? इन मराठों को हल्के में मत लो, मत लो. कौन है ये संताजी और धनाजी? शैतान है दोनों. मराठों के तेज तर्रार जाबाज सालार है ये. दोनों ही संभा की तालीम में दबकर निकली 2 धारी तलवारें हैं. संताजी और धनाजी मराठी सल्तनत के दाहिने और बाएं हाथ हैं. जब तक ये नापाक हाथ नहीं कट दिए जाते, तब तक ये स्वराज्य आपके सामने झुकने वाला नहीं. हाथ भी कटेंगे और गर्दनें भी कटेंगी, लेकिन किसी भी कीमत पर उनका स्वराज लेकर रहेंगे. और इन 2 मराठों का गुरूर भी बहुत जल्द ही मिट्टी में मिला देंगे हम. मुकर्रब खानला मारल्यानंतर औरंगजेब चांगलाच पिसाळलेला दिसतो. पिसाळू काय पिसळायचा आहे तो. अहो, कुत्री पिसाळल्यावर जसं मारून टाकत्यात तसं मारून टाकतो बघा त्याला. नुसतं घाऊ दे. धनाजी, जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे हे औरंगजेब प्रकरण. स्वराज्यावर आलेलं महाभयंकर संकट आहे, एक प्रलय आहे. हा प्रलय स्वराज्य सामावून घेईल, त्याआधी आपल्याला त्याला थोपवायला हवं. महाराज, आपण नक्की थोपवू शकतो. कसे ताराराणी साहेब, तुम्हाला सोपं वाटतं का हे औरंगजेब प्रकरण?
काही योजना आहे तुमच्याकडे? आमचे आबासाहेब हंबीरराव मोहिते आम्हास नेहमी सांगायचे, अवघड पेच प्रसंग उद्भवल्यास आम्ही एकच विचार करतो, आज अशा कठीण वेळी थोरले शिवछत्रपती असते तर ते कसे वागले असते, या पेचातून त्यांनी काय मार्ग काढला असता. आम्ही पण हाच विचार केला. म्हणजे राणी साहेब, तुमची नेमकी योजना काय आहे? आज ह्या वेळी सर्व अर्थाने गनिम आपल्याहून बलाढ्य आहे, स्वराज्याच्या उरावर बसला आहे. गनिम संख्येने 10 पट आहे, त्यामुळे आपण समोरासमोर त्याचा सामना करू शकणार नाही. संताजीराव, औरंग्याचा पाडाव करणे अवघड आहे, पण अशक्य नाही. प्रश्न शौर्याचा नाही, संख्येचा आहे. मला सांगा, यापूर्वी अशी प्रतिकूल परिस्थिती स्वराज्यावर कधी आली होती? आली होती. शाहिस्ते खानाच्या वेळी सुद्धा अशीच प्रतिकूल परिस्थिती होती. अलबत, जे धाडस थोरल्या शिवछत्रपतींनी केलं तेच आपणास करायचंय. थेट औरंगजेबाच्या छावणीतच घुसायचंय. लई ना आम्ही युक्ती काढली सा बघा राणी साहेब. म्हणजे जसं थोरल्या महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तेकाराच्या नरड्याला नख लावलं, तसं या संताजी घोरपडे औरंग्याच्या छावणीत घुसून त्याच्या नरड्याला समशेर लावतो का नाही बघा. अहो, त्याची गर्दन धडातूनच उतरून तुम्हाला पेश करेल हो संताजी. हांगाशे नामी सण आहे बघा. हात चटका बसला का नाही, समधी बाजीच पलटी पडेल. एका रात्रीत युद्ध संपल. राजा शिवप्रभूंचा वारसा तुम्हा दोघांच्याकडे आहे. राणी साहेबांनी थोरल्या छत्रपतींचं तेज घेऊन नामी युक्ती काढली बघा. संताजीराव, योजना तुमचीच आहे, पण आज त्याची योग्य वेळ आली आहे. तुम्हीच नेहमी औरंगजेबाच्या छावणीत घुसतो म्हणायचा. होय, ही युक्ती लाजवाब आहे. लागतो मोहिमेच्या कामाला. नाही त्या औरंग्याची गर्दन धडातून वेगळी केली तर गावाचा संताजी घोरपडे नाही. संताजी, धनाजी, इतके द्वेषात येऊ नका. लाल महालावर छापा टाकण्याआधी शिवछत्रपतींनी लाल महालाची खडानखडा माहिती घेतली होती. बाळाजी चिमाजी सारखे लाल महाल जाणणारे लोक बरोबर घेतले. सोबतीला बहिर्जी काका होतेच. हल्ला कोणत्या दिवशी करायचा, मार्ग कोणता निवडायचा, कोण कोण मराठा वाद बरोबर घ्यायचे याचा तपशीलवार विचार आबासाहेबांनी केला होता. बिनचूक योजना म्हणजे निम्मे यश, हेच त्यांचे सूत्र. आणि अखंड सावधपणा, जागरूकपणा हाच त्यांचा स्थायी स्वभाव. म्हणूनच धनाजीराव, संताजीराव, थोरल्या छत्रपतींचे हे सूत्र व स्थायी स्वभाव लक्षात ठेवूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. जी राजे, आम्ही खडानखडा माहिती घेऊन नियोजन आखूनच मोहीम पत्ते करू आणि त्या औरंग्याला नरकात पाठवू. हर हर महादेव. चेहऱ्यावरची चिंता काही वेगळंच सांगते आहे. मासाहेब, परिस्थिती बिकट होत चालली आहे. रायगडावरील कुमक संपत आली आहे. सैन्य अपुरं पडतंय. औरंगजेबानं बेडा अधिकच घट्ट केलाय. मार्ग दिसेनासा झालाय. पण स्वराज्यासाठी एक दिलासादायक वार्ता आहे. शंभू राजानं कप्तानं पकडणाऱ्या मुकरब खानाला संताजी धनाजीनं कापलं. काय म्हणाला? ही तर स्वराज्यासाठी चांगली बातमी आहे. राजांच्या बलिदानाचा बदला आपल्या मावळ्यांनी घेतलाच. जगदंबा. होय मासाहेब, शंभू राजांच्या बलिदानाचा बदला घेतलाच. चांगला वचपा काढला. उन्हाळ्यात चिरून टाकलं त्या मुकरब खानाला रणांगणात. आता त्या औरंग्याच्या सिंहासनाला हादरा बसेल. स्वराज्य